नमस्कार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण जगभरामध्ये संपन्न होतोय. 1993 साली युनेस्कोनं निर्णय घेतला, संयुक्त राष्ट्र समितीनं निर्णय घेतला की आदिवासींच्या गौरवासाठी 1994 पासून हा जागतिक आदिवासी दिन सुरू करायचा. त्यानंतर जगभरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला. आपल्या भारतातही जवळजवळ 2004च्या दरम्यान हा जागतिक आदिवासी दिन संपन्न व्हायला लागला आणि आपल्या अकोले तालुक्यात हा जागतिक आदिवासी दिन साधारणतः 2004च्या नंतर म्हणजे 5-6च्या दरम्यान सुरू झाला. त्यावेळेला आदरणीय लांगे साहेब, डॉक्टर पोपेरे, मी अशा सगळ्या यांनी अकोले शहरातील जे काही चाकरमानी नोकरदार आहेत त्यांच्यासह आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसह पहिल्यांदा पंचायत समितीमध्ये हा जागतिक आदिवासी दिन आम्ही संपन्न केला. त्यानंतर 6च्या नंतर 7, 8 या नंतर बाकीचे जे काही राजकीय नेते मंडळी आहेत त्यांची पण याच्यात इन्व्हॉल्वमेंट झाली. सुरुवातीला हा जागतिक आदिवासी दिन असा व्हायचा की शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणं करायची, कुणी राजकीय नेत्यांनी त्यामध्ये भाषणं करायची नाही. पण जसे जसे राजकीय नेते मंडळी त्यात येत गेले आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून आदिवासी बांधवही यायला लागले आणि जागतिक आदिवासी दिन हा त्या पटीत सुरू झाला आणि नंतरच्या काळात 2000 साधारणतः 18-19च्या दरम्यान त्याला अजून मोठं रूप यायला लागलं आणि 19 नंतर तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदिवासी जागतिक दिन हा अकोल्यामध्ये संपन्न व्हायला लागला. त्यानंतर काही ज्या सूचना आल्या अकोलेकरांच्या वतीनं तर त्या आम्ही ग्राह्य धरल्या की काही जण म्हणे डीजेचा गोंगाट होतोय. मग त्याच्यामध्ये आम्ही डीजे ठेवायचं बंद केलं. एक बँजो पार्टी येणार आणि काही सूचना आल्या की आदिवासी खरं तर लोककला आहे, तिचं प्रदर्शन जगापुढं आलं पाहिजे, आदिवासींची संस्कृती जगापुढं गेली पाहिजे. मग त्या हेतूनं सगळं नंतरच्या काळात आस्ते हे सुरू झालं आणि तुम्ही पाहत असाल की या 2-4 वर्षापासून धांगडधिंग्याला जास्त हे न देता जी पथकं आहेत, काही अकोले तालुक्यातली कामरा नृत्य येतात, काही भोंडला नृत्य आमच्या महिला भगिनींची येतात, काही तारपा नृत्य पण आपण इथं आणलं होतं. वेगवेगळे कार्यक्रम, काही त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो की आदिवासी हा निसर्गाला देव मानणारा आहे. वाघाला देव मानतोय, डोंगराला देव मानतोय, वरसाच्या झाडाला देव मानतोय, घोरपडीला देव मानतोय, पाण्याला देव मानतोय, सूर्याला, चंद्राला पुजतोय. तर ह्या जी काही संस्कृती आहे जगापुढं, जी डोळ्यांना दिसणारी संस्कृती आहे, त्या निसर्गपूजक आदिवासींची ही परंपरा जगापुढं पोचवण्याचा प्रयत्न आणि जो काही जी आंतरराष्ट्रीय संघटना होती युनेस्कोचा जो काय म्हणणं होतं की आदिवासींचा गौरव झाला पाहिजे. तर अकोले तालुक्यात 100% तसं होताना दिसतंय. सगळ्या जाती धर्माची लोक सगळे येतात. इथं फक्त आदिवासी जागतिक दिन म्हणजे आदिवासीच संपन्न करतायत असं नाही, तर सगळेच. आता मी त्या पिंपळगाव नाकविंद्यातून आलो, तिथं महालक्ष्मी विद्यालयाचा मोठा आज उत्सव चालू आहे. उद्या त्यांना इथं सामील व्हायचं आहे. मला आनंद झाला. तर असं सगळ्या गावात होतंय. म्हणजे पहिली गोष्ट, अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या चळवळी जिथून सुरू झाली तो तालुका आहे. राया ठाकर, लक्षा ठाकराचा तालुका आहे. ज्या कोंड्या नवल्यांनी त्यांनी बंड केलं त्यांचा तालुका आहे किंवा मामलेदार जाळला जो काही, तर त्या सगळ्या ह्या क्रांतीच्या परंपरा घेऊन आलेला तालुका आहे आणि ती क्रांती उभी केली तर ती सगळ्यांनी एकत्र येऊन केली आणि तीच परंपरा पुढं जपतोय. खरं तर ह्या निमित्तानं मी आदिवासी बांधवांचं सगळ्यांनाच विनंती करतो, सामील व्हा, आनंद घ्या.
दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. ॲम्ब्युलन्स जर आली तर आपण साईड देतोच, पण तरी पण तरुणांना सांगतो की तसं झालं नाही पाहिजे. आणि म्हणजे ॲम्ब्युलन्स आली तर तिला जागा दिली पाहिजे. दुसऱ्या लोकांना कुठं आपल्याला इथं काही शक्ती प्रदर्शन नाही आहे किंवा दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून नाही आहे. तर हे एक आनंद उत्सव म्हणजे मला आनंद याचा वाटतोय की त्या दिवशी सगळ्या महिला भगिनी, पोरं सजून धजून येतात. मेहंदी काढलेली असते हातावरती. जसं काय आपल्या घरी एखादा सण असावा, नागपंचमीचा सण असावा, होळीचा सण असावा. तो जसा आपण साजरा करतो तसंच हा उत्सव हे आदिवासी बांधव आपला सण म्हणून संपन्न करताय. आणि त्यामुळं येणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन मी विनंती करतो सगळ्या तरुणांना सहभागी होताना. आम्ही तर त्या गोष्टीला कधी प्राधान्य देणारही नाही आणि दिलंही नाही की दारू बिरू पिऊन येऊ नका. मिरवणुकीमध्ये आनंद घ्या. तुमच्या नाचण्यानं दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागा. ट्रॉफिकला सुद्धा आपण बाहेरची लोक येतात, सगळे अकोले तालुक्यातले बाकीचे बांधव असतात, तर त्यांना पण त्रास नाही. तर असं शिस्तीत कार्यक्रम आमच्याकडनं तर आम्ही आतापर्यंत तसं काही होऊ दिलं नाही आणि भविष्यातही सगळ्यांच्या दृष्टीनं हा आनंदाचा उत्सव राहील. उलट ह्या उत्सवाची अकोलेकरांनी बाकीच्या सगळ्या तालुक्यानं वाट पाहिली पाहिजे की हा 9 ऑगस्ट येतोय, 9 ऑगस्ट येतोय, मग ह्या वेळेला कसे कार्यक्रम राहतील. तर असा सगळा आमचा प्रयत्न आहे. आज सगळेच कार्यकर्ते आदिवासी भागातून आलेले आहेत आणि हा कार्यक्रम 9 ऑगस्ट हा पक्षीय नाही आहे. याच्यामध्ये सगळेजण सामील होऊ शकता, आनंद घेऊ शकता. हा आदिवासी बांधवांबरोबर त्या अकोले तालुक्यातील मायबाप जनतेचा हा कार्यक्रम आहे. जगामध्ये गौरव करायचा आहे. संयुक्त राष्ट्र कमिटीने सांगितलं आहे, तर तो आदिवासींचा गौरव करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून गौरव केला तर त्या उत्सवाला अजून मोठं रूप येईल. तर मला वाटतं ह्या दृष्ट्यातनं हा कार्यक्रम होतोय आणि तुम्हाला कमी कालावधीत मी निरोप दिला. तुम्ही सगळे वार्ताहर मंडळी आलात, मनापासून आभार. कार्यकर्तेही आले. मला वाटतं रात्री मेसेज दिला आणि आले. त्याचं कारण पण असंच आहे की कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागायला नको आणि हा मेसेज लवकरात लवकर आज लोकांपर्यंत पोचावा, तालुक्यातील जनतेपर्यंत. आणि इथे येणारे बरेच जण शिन्नरमधून येत आहे, तिकडं राहुरी बिहुरी तिकडून येत आहे, इकडून जुन्नर तालुक्यातून पण येत आहेत, इगतपुरीकडनं येत आहेत. तर माझी विनंती राहील की बाबांनो, येताना तसले ते हत्यारं काही घेऊन येऊ नका. तुमचा हेतू चांगला असेल, फक्त तुम्हाला हत्यारांचं प्रदर्शन करायचे, परंतु एखादा वाद तयार झाला तर त्या हत्याराचा दुरुपयोग पण होऊ शकतो. त्यामुळं हत्यारं कृपा करून घेऊन येऊ नका. दुसरी गोष्ट, आदिवासी समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की रावण हा आदिवासींचा देव नाही आहे. रावण हा ब्राह्मण होता, त्यांच्या गळ्यामध्ये जानवं होतं. तो काय 18 विद्या विभूषित असा काहीतरी हे पांडित्य होता की रामाच्या यज्ञाचं जे पौराहित्य केलं किंवा यज्ञ ज्यांनी संपन्न केला तो रावण देव आहे. ठीक आहे. त्यामुळं रावण हा आदिवासींचा देव नाही आहे. विनाकारण असं खूळ डोक्यात घालू नका आणि विनाकारण इथे येऊन तसं प्रदर्शन कुणी करण्याचा प्रयत्न करू नका. एक वेळेला तुम्हाला येऊन इथं धुडघूस घालायचं असेल, हत्यारं मिरवायची असेल, तर आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासींनी जी काही मिरवणूक आयोजित केली त्याच्यात आपण सहभागी होऊ नका. यायचं तर शिस्तीत यावं लागेल, शिस्तीत कार्यक्रम करावा लागेल. हे मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आणि आपणही कार्यक्रमाला या. आम्ही पण येतोय. दुपारी 2 वाजता अकोल्यातून नवलेवाडीपासून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि साधारणतः आमचा मानस राहील की खालच्या चौकापर्यंत 4, 4:30, 5 वाजेपर्यंत महात्मा फुले चौकात पोचायचं आणि तिथून परतीचा प्रवास करून बाजार तळावरती समारोप होईल. धन्यवाद. आदिवासी समाजाचा महाउत्सव आहे. संपूर्ण आदिवासी समाज एकत्र येतो, परंतु नेते कुठेतरी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून
हे करतात, ते नेते पण एकत्र येऊन असा कार्यक्रम नाही करू शकत. 100% नेते एकत्र आलेच पाहिजे असा माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. मी गेल्या वर्षी का पलीकडे तुमच्या समोर अमित भांगरेंना फोन केला होता, सुनीता भांगरेंना, मारुती मेंगळांना पण फोन केला होता. आजही त्या दिवशी मारुतीची इथं बैठक होती, तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलो का अरे एकत्र या. परंतु काय आहे की शक्ती प्रदर्शनाची हौस आहे आणि ते शक्ती प्रदर्शन दरवेळेला उघडं पडतं, तरी पण का हौस आहे बाकीच्या. समाज म्हणून एकत्र या, हा माझी आजही विनंती. आमदार साहेब, अवैध दारूबाबत तुम्ही तुमची भूमिका आक्रमक असते. 2 दिवसापूर्वी एक सराईत दारू पीत आहे सचिन जाधव यांनी एका पिंपळगाव निपाणीच्या इसमाचा खून केलाय. पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल झालाय. अवैध दारूमुळे अशा घटना घडत आहेत, काय सांगाल, काय आव्हान करा? अवैध दारू नाही, दारूमुळंच, ते अवैध असो वैध असो, तिच्यामुळं जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते खूप खतरनाक आहे. त्या दिवशी त्या श्रीरामपूरचे पोरं आले, तुम्हीच बातम्या केल्या होत्या, ते एका निष्पाप बालिकेला असं ओढत नेलं त्यांनी त्या ॲक्सिडेंटमध्ये. इकडं मध्ये भंडारदरा परिसरामध्ये दारू पिऊन भिंगुडशा घेतला, त्या आदिवासी तरुणांबरोबर मारामाऱ्या केला. पर्यटनाला तुम्ही येताय, मी काल परवा गेलो, तुम्ही पोलिसांना पाठवलं, रस्त्यातच नाचत बसताय बाकीच्यांना. हे म्हणजे एकदा दारूच्या अंमलाखाली गेलं तर तुमचा मेंदू काम करत नाही. त्यामुळं वैध आणि अवैध दारू, तर त्यात पहिली गोष्ट दारू पिऊ नका बाबा. आलं का लक्षात? दारू पिऊन घरच्यांनाही त्रास आहे आणि दारच्यांनाही त्रास आहे. त्यामुळं दारू निर्व्यसनी तरुण निर्माण व्हावं ही आमची मागणी आहे. आता विरोधक असे जर म्हटले तर विरोधकांना लगेच फोड्या फुटत आहेत, काय कळत नाही मला. मला वाटतं चांगलं कधीतरी स्वीकारायला शिका. आता ही जी घटना झाली ही पण नादान आहे. तिथं पोलिसांनी, मला वाटतं त्यात एक राजकीय नेता आहे, त्याचा कोण पाहुणा आहे, तेच ते हॉटेल तर चालवतंय तिथं. तिथं हा पोरगा कोण जाधव आहे, हा जाऊन तिथं दारू विक्री करायचा. तिथं तो एक तरुण कोणीतरी आहे, तो पोलिसांना खबर द्यायचं, त्यालाच उचलून नेलं म्हणे. आणि त्याचं असं सांगितलं जातंय की त्याला त्याची हत्या झाली का काय झाली आहे, म्हणजे तो संशयित ही आहे. आणि हे सगळे जण उचललेत, तर या निमित्तानं छडा लावला पाहिजे. आणि बाकीच्यांना पण माझी वॉर्निंग आहे, अवैध दारू विकू नका. आणि जे वैध आहे ना, अरे ती 18 वर्षाच्या आतल्या पोरांना पाजू नका. जे पिते तर त्यालाही फार वकस तोपर्यंत चालता येत नाही तोपर्यंत पाजू नका. आता एखादा म्हणू शकतो पितो तर आम्ही आमच्या पैशाचं पितो, याचं काय जातंय. अरे माझं काही जात नाही, पण मी पण भारताचा नागरिक आहे, तुम्ही पण भारताचे नागरिक आहे, आणि तुम्ही माझे बांधव आहेत. जरी दारुडे मारुडे असेल तरी तुम्ही माझे बांधव आहेत. तुमची काळजी घेणं माझं काम आहे. असं कृत्य करायला लागलं तर कुणासारखं, तर पोलिसांना तुम्ही काय आव्हान करा? पोलिसांना आव्हान हेच करण, आता तुम्हाला पहिलं माहीत असलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था आणि त्याच्यात पळवाटा खूप आहे. ही 7 वर्षाच्या आतल्या गुन्ह्यांना लगेच जामीन मंजूर होतोय. आता तर नवीनच ऐकले, 5,000ची चोरी केली तर त्याला लगेच बॉन्ड भेटला जातोय. मग हे सगळं गुन्हेगारांच्या बाजूनं दिसतंय ना सगळं कायद्यातलं. मग अशा ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून तुम्ही जर अशा निर्णय घेणार तर ही मानवता काही कामाची नाही. त्यामुळं वारंवार गुन्हे करणारे, मग ते दारू विक्री असेल, चोरी असेल, मारामारी असेल, या वारंवार गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे असेल, तर यांच्यावरती भविष्यात तडीपारी, मोकोका असे काहीतरी गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुटखा मध्ये एवढ्या धडाधड कारवाया झाल्या, आता सुरू झालंय परत. आता तर ते नवीनच कुठलं पान खायचं ती फॅड सुटलंय आता. म्हणजे किरण लामटेनं तक्रार करायची मग तुम्ही कारवाई करायच्या. तुकाराम मुंडे एकटाच जिवंत आहे का? बाकीच्यांनी थोडं जिवंत अधिकारी म्हणून जगलं पाहिजे.